नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील खोलासे आणि मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथ्स अकॅडमी. मित्रांनो, आज ज्या टॉपिकवर आपल्याला डिस्कस करायचं आहे त्या टॉपिकचं नाव आहे प्रॅक्टिस सेट 2.3 मधील उर्वरित एक्झाम्पल. सो विदाउट वेस्टिंग द टाइम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. चला तर मित्रांनो, आजचं आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन नंबर 7. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजेच इन शॉर्ट मित्रांनो, आता आपल्याला दोन सेट्सचं मल्टिप्लिकेशन करायचंय. ओके, बघा तर मग कसं. बघा मित्रांनो, मला एक्झाम्पल दिलंय 3 इंटू √12 इंटू √18. ओके, मल्टिप्लिकेशन करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मल्टिप्लिकेशन करत असताना बाहेरच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन बाहेरच्या टर्म सोबत करायचं आणि अंडररूट मधल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन अंडररूट मधल्या टर्म सोबत करायचं. पण त्यापूर्वी मित्रांनो, याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. तसं क्वेश्चनमध्ये मेन्शन आहे, राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर अंडररूट मध्ये जी काही टर्म आली त्या टर्मला दोन अशा पार्ट मध्ये डिवाइड करायचं जेणेकरून एकाचं तरी अंडररूट निघायला हवं. जसं 12 ला मी आता डिवाइड करतोय 4 इंटू 3. सिमिलरली 18 ला मी डिवाइड केलं 9 इंटू 2. म्हणजेच इन शॉर्ट, अंडररूट मध्ये जे काही आपल्याला दिलं जाईल त्याला दोन अशा पार्ट मध्ये डिवाइड करायचं जेणेकरून एकाचं तरी अंडररूट निघायला हवं. ओके, बघा नेक्स्ट 3 इंटू 4चं अंडररूट निघतं मित्रांनो 2, अंडररूट मध्ये उरले 3 इंटू 9चं अंडररूट निघतं 3, अंडररूट मध्ये उरले 2. ओके, आणि आता करायचं आपल्याला सरळ सरळ मल्टिप्लिकेशन. पण एकच लक्षात ठेवायचं, बाहेरच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन बाहेरच्या टर्म सोबत, अंडररूटचं मल्टिप्लिकेशन अंडररूट सोबत. म्हणजेच माझ्याकडे उरेल मित्रांनो 3 इंटू 2 इंटू 3 इंटू √3 इंटू √2. म्हणजेच मी काय केलं, बाहेरच्या टर्म सोबत लिहून घेतल्या, अंडररूटच्या टर्म सोबत लिहून घेतल्या. चला तर मग मल्टिप्लिकेशन करूया. 3 इंटू 2 6 अँड 6 इंटू 3 18 मल्टिप्लाय बाय अंडररूट मध्ये 3 इंटू 2. म्हणजेच माझ्याकडे उरेल 18 इंटू √6 अँड दिस इज आवर आन्सर. ओके, व्हेरी सिंपल. एकच लक्षात ठेवायचं, अंडररूटच्या बाहेर जी टर्म आली असेल बाहेरच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन बाहेरच्या टर्म सोबत, अंडररूटच्या आतमधल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन अंडररूटच्या आतमधल्या टर्म सोबत. ओके, लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. चला तर मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3 इंटू अंडररूट मल्टिप्लाय बाय √5. आणि इथे आपल्याला क्लिअरली मेन्शन आहे मल्टिप्लिकेशन करायचंय. पण त्यापूर्वी याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूया. बघा मित्रांनो 8. आता 8 ला मला दोन अशा पार्ट मध्ये डिवाइड करायचं जेणेकरून एकाचं तरी अंडररूट निघायला हवं. आणि असे दोन पार्ट कुठले आहेत, करेक्ट 4 इंटू 2. या दोन्हीपैकी कुणाचं अंडररूट निघेल, तर 4चं अंडररूट निघेल. बघा नेक्स्ट इंटू मित्रांनो 5 आहे. आता 5 ला मी दोन अशा पार्ट मध्ये डिवाइडच करू शकत नाही जेणेकरून एकाचं तरी अंडररूट निघेल. ज्याला आपण डिवाइड करू शकत नाही त्याला आपण ॲज इट इज ठेवायचं. ओके, बघा नेक्स्ट 3 इंटू हा 4 मित्रांनो, 4चं अंडररूट निघतं 2, आतमध्ये राहिले फक्त 2 इंटू अंडररूट मध्ये 5. ओके, करा मल्टिप्लिकेशन, बाहेरच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन बाहेरच्या टर्म सोबत 3 इंटू 2 6 मल्टिप्लाय बाय अंडररूटचं मल्टिप्लिकेशन अंडररूट सोबत. म्हणजेच आपला आन्सर येईल 6 इंटू √10 and this is our required answer. Okay, let's try one more example. बघा मित्रांनो, इथं मला दिलंय 3 इंटू √12 मल्टिप्लाय बाय 7 इंटू √15. अंडररूट मध्ये ज्या काही टर्म दिल्यात त्याला दोन अशा पार्ट मध्ये डिवाइड करायचं जेणेकरून एकाचं तरी अंडररूट निघायला हवं. बघा हा जो 12 आहे मित्रांनो, या 12 ला मी असं लिहितो 4 इंटू 3. ओके, 4 इंटू 3 12 आणि दोन्हीपैकी कोणाचं अंडररूट निघेल, तर 4चं अंडररूट निघेल. इंटू 7 इंटू अंडररूट मध्ये 15 मी ॲज इट इज ठेवलं. तर मी ॲज इट इज का ठेवलं, कारण 15 ला मी दोन अशा पार्ट मध्ये डिवाइडच करू शकत नाही जेणेकरून एकाचं अंडररूट निघेल. आणि ज्याला आपण डिवाइड करू शकत नाही त्याला ऑब्विसली ॲज इट इज ठेवायचं. बघा नेक्स्ट 3 इंटू हा 4चं अंडररूट निघतं मित्रांनो 2, आतमध्ये उरले फक्त 3 इंटू 7 इंटू अंडररूट मध्ये 15. ओके, आता बाहेरच्या टर्म मी जवळ लिहून घेतो, इंटू अंडररूटच्या टर्म जवळ लिहून घेतो म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सोपं जाईल. ओके,
करा तर मग मल्टिप्लिकेशन 3 इंटू 2 6, 6 इंटू 7 42. ओके, मल्टिप्लाय बाय अंडर रूट मध्ये 3 इंटू 15. बघा नेक्स्ट 42 इंटू 3 इंटू 15 it is 45 and this is our required answer. 42 अंडर रूट मध्ये 45. एवढा आन्सर ठेवलं तरी चालतं. जर तुम्हाला वाटलं याला फर्दर सिम्प्लिफाय करायचं तर तुम्ही करू शकता. बघा मित्रांनो कसं 42 इंटू अंडर रूट मध्ये होते मित्रांनो 45. आता परत मी 45 ला दोन अशा पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो जेणेकरून एकाचं तरी अंडर रूट निघेल. अँड इट इज 9 इंटू 5. ओके, 9 इंटू 5 45 आणि दोन्हीपैकी कोणाचा अंडर रूट निघेल तर 9चा अंडर रूट निघेल. म्हणजे माझ्याकडे उरेल 45 इंटू 3 अंडर रूट मध्ये उरतात 5. ओके, अँड 45 इंटू 2 इज 126 इंटू अंडर रूट 5 अँड दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, व्हेरी इझी. लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. चला तर मित्रांनो ह्या टाईपचं शेवटचं एक्झाम्पल आहे 5 इंटू अंडर रूट 8 मल्टिप्लाय बाय 2 इंटू अंडर रूट 8. ॲज युजल अंडर रूटच्या आतमध्ये जी टर्म दिली तिला दोन अशा पार्टमध्ये डिवाइड करायचं जेणेकरून एकाचं तरी अंडर रूट निघायला हवं. बघा मग 5 इंटू 8 ला कसं लिहू शकतो मित्रांनो आपण 4 इंटू 2 आणि दोन्हीपैकी कुणाचा अंडर रूट निघेल तर 4चा अंडर रूट निघेल. इंटू 2 इथे मित्रांनो ह्या 8 ला मी लिहून घेतो 4 इंटू 2. ओके मित्रांनो नेक्स्ट हा 5 ॲज इट इज 4चा अंडर रूट निघतं 2, आतमध्ये उरले अंडर रूट 2 इंटू 2 या 4चा अंडर रूट निघेल 2, आतमध्ये उरलं अंडर रूट 2. ओके, बाहेरच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन बाहेरच्या टर्म सोबत 5 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 अँड अंडर रूट मधल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन अंडर रूट मधल्या टर्म सोबत. ओके, काय केलं मी ज्या बाहेरच्या टर्म होत्या त्यांना जवळ लिहून घेतलं, अंडर रूटच्या टर्म जवळ लिहून घेतलं म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सोपं जाईल. करा मल्टिप्लिकेशन 5 इंटू 2 10, 10 इंटू 2 20, 20 इंटू 2 40. मल्टिप्लाय बाय अंडर रूट मध्ये 2 इंटू 2 अंडर रूटचं मल्टिप्लिकेशन अंडर रूट सोबत. बघा नेक्स्ट 14 इंटू 2 इंटू 2 4, पण 4चा अंडर रूट निघतं मित्रांनो आणि ते अंडर रूट किती येतं 2 and 14 into 2 is 80 and this is our final answer. ओके, व्हेरी इझी. आय होप मित्रांनो हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. चला मित्रांनो आजचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजेच इन शॉर्ट आता मला दोन सर्टचं डिव्हिजन करायचंय. बघूया कसं ते. चला मित्रांनो माझा फर्स्ट क्वेश्चन दिलाय मला अंडर रूट मध्ये 125 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 50. ओके, याला मी असं लिहू शकतो का अंडर रूट मध्ये 125 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 50 लिहू शकतो? डेफिनेटली लिहू शकतो. बघा मित्रांनो डिव्हिजन करायचंय, दोन अंडर रूट आलेत, दोघांनाही मी कॉमन एकाच अंडर रूट मध्ये लिहितो म्हणजे माझ्याकडे उरेल अंडर रूट मध्ये 125 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 50. ओके, आता इथून पुढे सॉल्व्ह करण्याचे दोन ऑप्शन आहे मित्रांनो. जर तुम्हाला वाटलं की याचं डायरेक्टली डिव्हिजन तुम्ही करू शकता तर डायरेक्टली डिव्हिजन करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की डायरेक्टली डिव्हिजन पॉसिबल नाहीये तर याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहूयात. ओके, बघा 50 ने डायरेक्ट 125 ला मी डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून मी याला काय करतो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहितो. बघूया कसं ते. 125 ला मी लिहू शकतो 25 इंटू 5. सिमिलरली 50 ला मी लिहू शकतो 25 इंटू 2. ओके, नीट बघितलं तर 25 गेट कॅन्सल म्हणजेच आपल्याकडे उरेल अंडर रूट मध्ये 5/2 अँड दिस इज आवर आन्सर. ओके, बघा मित्रांनो आणखी एका पद्धतीने हेच एक्झाम्पल सांगतो मी. सपोज माझ्याकडे आलं होतं अंडर रूट मध्ये 125 डिवाइड बाय 50 आणि जर तुम्हाला वाटलं याला काही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं नाही, डायरेक्टली डिव्हिजन करायचं तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टली डिव्हिजन करू शकता. कसं 25 2 जा 15 अँड 25 5 जा 125 म्हणजे डायरेक्टली मी कशाने डिवाइड केलं 25 ने डिवाइड केलं तरी सुद्धा माझं आन्सर तेच येतं 5/2. हे मित्रांनो ऑर करून लिहिलं मी. ओके, चॉईस तुमची. तुम्हाला जर सिम्प्लिफाय फॉर्मने इझी वाटत असेल तर याने सॉल्व्ह करा, तुम्हाला डायरेक्ट डिव्हिजनने इझी वाटेल असेल तर याने सॉल्व्ह करा, आन्सर सेमच येतं.
ओके, लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. बघा मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल दिले मला अंडर रूट मध्ये 98 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 2. ओके, ॲज युजल याला मी असं लिहितो अंडर रूट मध्ये 98 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 2. ओके, डिव्हिजन करायचं आहे म्हणून दोघांनाही मी एक कॉमन अंडर रूट मध्ये लिहितो 98 डिवाइड बाय 2. ओके, अँड 2 ने जर मी 98 ला डिवाइड केलं तर माझा आन्सर किती येईल 49. म्हणजेच माझ्याकडे उरतात अंडर रूट मध्ये 49 आणि आपणच ठाऊक आहे 49 चं अंडर रूट येतं 7. ओके, व्हेरी इझी. लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. चला मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे अंडर रूट मध्ये 310 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 5. ओके, ॲज युजल सिंपल मला डिव्हिजन करायचंय म्हणजे याला मी असं लिहू शकतो अंडर रूट मध्ये 310 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 5. ओके, डिव्हिजन करायचंय यासाठी मी याला कॉमन अंडर रूट मध्ये लिहितो अंडर रूट मध्ये 310 डिवाइड बाय 5. ओके, बघा बरं 5 ने आपण 310 ला डिवाइड करू शकतो का? डेफिनेटली करू शकतो. आणि 5 ने जर मी 310 ला डिवाइड केलं तर माझ्याकडे उरेल 5 1 जा 5 अँड 5 6 2. माझ्याकडे उरतील 62 अँड दिस इज माय फायनल आन्सर. ओके, बघा मित्रांनो, जे काही आपलं फायनल आन्सर येणार आहे त्याला एकदा क्रॉस चेक करायचं आपण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहू शकतो का. जर सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहू शकत असेल तर याला आणखी सिम्प्लिफाय करायचं आणि जर याला आपण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहू शकत नसेल तर एवढंच आन्सर आपल्यासाठी मोर दॅन अँड सफिशियंट. ओके, लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. चला तर मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय अंडर रूट मध्ये 54 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 27 आणि इथे मला ॲज युजल डिव्हिजन करायचंय म्हणून मी याला लिहून घेतो अंडर रूट मध्ये 54 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 27. ओके, डिव्हिजन करायचंय दोघांनाही कॉमन अंडर रूट मध्ये लिहून घेतो 54 डिवाइड बाय 27 आणि 27 ने जर मी 54 ला डिवाइड केलं तर आन्सर किती येतं 2. म्हणून अंडर रूट 2 दिस इज माय आन्सर. 2 बघा आता 2 ला नाही मी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहू शकतो नाही 2 अशा पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो जेणेकरून एकाचा तरी अंडर रूट निघेल. इन दॅट केस दिस इज माय फायनल आन्सर. ओके, आय होप मित्रांनो डिव्हिजनचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. चला तर मित्रांनो, आजचा माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. ओके, म्हणजेच इन शॉर्ट मला डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं. बाय द वे आता रॅशनलायझेशन म्हणजे काय तर रॅशनलायझेशन म्हणजे अंडर रूट मध्ये जी टर्म आली असेल त्या टर्मने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आणि मग दिलेलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. बघूया मग रॅशनलायझेशन कसं करतात ते. चला मित्रांनो, माझं फर्स्ट एक्झाम्पल मला दिलंय 3 डिवाइड बाय अंडर रूट 5. ओके, आणि क्वेश्चन मध्ये क्लिअरली मेन्शन मला रॅशनलायझेशन करायचंय डिनॉमिनेटरचं. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये किती टर्म आली डिनॉमिनेटर मध्ये आलंय अंडर रूट 5. आता रॅशनलायझेशन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मला रॅशनलायझेशन फॅक्टर काढावा लागतो. तर रॅशनलायझेशन फॅक्टर म्हणजे तोच जो आपल्या डिनॉमिनेटर मध्ये आलाय. डिनॉमिनेटर मध्ये जी काही टर्म आली त्या टर्मनेच न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं अँड दिस इज कॉल्ड ॲज रॅशनलायझेशन. बघूया कसं. बघा मित्रांनो, रॅशनलायझेशन फॅक्टर ऑफ अंडर रूट 5 इज अंडर रूट 5. ओके, म्हणजेच इन शॉर्ट ज्याचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचंय त्या टर्मने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. चला तर मग मल्टिप्लिकेशन करूया. माझा क्वेश्चन होता 3 डिवाइड बाय अंडर रूट 5. याला मी मल्टिप्लाय केला आता अंडर रूट 5 इंटू अंडर रूट 5. ओके, आणि मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते आत्ताच आपण बघितलं. सरळ सरळ न्यूमरेटर टू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, अंडर रूटचं म्हणजेच इन शॉर्ट सर्टचं मल्टिप्लिकेशन करत असताना बाहेरच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन बाहेरच्या टर्म सोबत, अंडर रूटचं मल्टिप्लिकेशन अंडर रूट सोबत. बघा 3 इंटू अंडर रूट 5 हे झाले मित्रांनो 5 इंटू 5. ओके, म्हणजेच माझ्याकडे उरेल 3 इंटू अंडर रूट 5 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये 25 आणि माझं आन्सर येईल 3 इंटू अंडर रूट 5 25चा आन्सर येतं 5.
ओके, व्हेरी इझी. रॅशनलायझेशन करायचं म्हणजे अंडर रूटच्या टर्मने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. बघा मित्रांनो, मला नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय 1/√40 आणि क्वेश्चन मध्ये क्लिअरली मेन्शन आहे रॅशनलायझेशन करायचंय डिनॉमिनेटरचं. म्हणून सगळ्यात अगोदर मी रॅशनलायझेशन फॅक्टर काढून घेतो. रॅशनलायझेशन फॅक्टर ऑफ √14 इज ऑब्विसली √14च. ओके, आणि ह्या टर्मने आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मला मल्टिप्लाय करायचं. बघा, √14 मी न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. चला तर मग मल्टिप्लिकेशन करूया. 1 × √14 डिवाइड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन √14 × √14. बघा मित्रांनो, नेक्स्ट √14 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी यांना मी कॉमन अंडररूट मध्ये लिहिलं. नेक्स्ट बघा, √14 × √14 इट इज 196. ओके, आणि आपण सर्वांना ठाऊक आहे 196 अंडररूट किती येतं 14. म्हणजेच इन शॉर्ट जर सेम टर्मचं आपण मल्टिप्लिकेशन करत असू तर आन्सर नेहमी तीच टर्म येत असते. ओके, दिस इज आवर फायनल आन्सर. लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. चला तर मित्रांनो, माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5/√7 आणि इथे मला काय करायचंय सेम रॅशनलायझेशन. मग त्यासाठी मी सगळ्यात अगोदर काढून घेतो रॅशनलायझेशन फॅक्टर. रॅशनलायझेशन फॅक्टर ऑफ √7 इज √7. ओके, म्हणजेच इन शॉर्ट ज्याचं मला रॅशनलायझेशन करायचंय त्या टर्मने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. बघा मग कसं ते 5/√7 मल्टिप्लाय बाय √7/√7. ओके, करा मल्टिप्लिकेशन. 5 × √7 5/√7 डिवाइड बाय √7 × √7. ओके, बघा नेक्स्ट 5 × √7 डिवाइड बाय कॉमन अंडररूट मध्ये 7 × 7. ओके, म्हणजेच माझा आन्सर येईल 5/√7 मध्ये 49. आणि आपण सर्वांना ठाऊक आहे 49चं अंडररूट येतं 7. अँड दिस इज माय फायनल आन्सर. ओके, लेट्स ट्राय वन मोर एक्झाम्पल. माझं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 6/9√3. चला तर मग याचंही रॅशनलायझेशन करूया. त्यासाठी मला सगळ्यात अगोदर फाइंड आउट करून घ्यावं लागेल रॅशनलायझेशन फॅक्टर ऑफ 9√3. आता इथे नीट लक्ष द्या मित्रांनो, रॅशनलायझेशन फॅक्टर काढायचं आहे मला आणि रॅशनलायझेशन फॅक्टर हा ऑलवेज अंडररूट वालाच असतो. इज √3. ओके, इथं 9√3 नाही घ्यायचं मित्रांनो रॅशनलायझेशन फॅक्टर. इथं रॅशनलायझेशन फॅक्टर फक्त येणार आहे √3 आणि ह्या √3 ने आता मला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. बघूया मग काय भेटतं. 6 डिवाइड बाय 9√3 मल्टिप्लाय बाय √3/√3. ओके, करा मग मल्टिप्लिकेशन. 6 × √3 डिवाइड बाय 9√3 × √3. ओके, म्हणजेच माझ्याकडे उरेल 6 × √3 डिवाइड बाय 9 × कॉमन ब्रॅकेटमध्ये √3 × √3. बघा नेक्स्ट 6 × √3 9 × अंडररूट मध्ये 9. ओके, 6 × √3 डिवाइड बाय 9 × 9चं अंडररूट निघते मित्रांनो 3. आता नीट बघा 3 × 1 = 3 3 × 2 = 6. म्हणजेच माझा आन्सर येईल 2 × √3 डिवाइड बाय 9 अँड दिस इज माय फायनल आन्सर. ओके, लेट्स ट्राय वन लास्ट एक्झाम्पल. चला तर मित्रांनो, आजचं आपलं लास्ट एक्झाम्पल आहे 11/√3 आणि इथे मला करायचंय तेच रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर.
म्हणून मी सगळ्यात अगोदर कॅल्क्युलेट करतो मित्रांनो, रॅशनलायझेशन फॅक्टर ऑफ √3 इज, रॅशनलायझेशन फॅक्टर ऑलवेज तोच असतो जो √ वाला असेल. आता ह्या रॅशनलायझेशन फॅक्टरने मला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजेच माझ्याकडे उरेल 11 √3 मल्टिप्लाय बाय √3 अपॉन √3. ओके, करा मल्टिप्लिकेशन. 11 इंटू √3 डिवाइड बाय √3 इंटू √3. ओके, म्हणजे माझ्याकडे उरेल 11 √3 डिवाइड बाय, कॉमन ब्रॅकेट मध्ये लिहितो 3 इंटू 3. ओके, 11 √3 अंडर मध्ये 3 इंटू 3 9. आणि आपण सगळ्यांना ठाऊक आहे 11 √3 9चा √ निघते मित्रांनो 3. अँड दिस इज माय फायनल आन्सर. ओके, आय होप मित्रांनो आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. ओके फ्रेंड्स, दॅट्स ऑल फ्रॉम टुडेज लेक्चर. आय होप आजचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. आणि जर सगळे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू. हॅव अ नाईस डे.